शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पालखी मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप जो आहे तो केलेला आहे आणि यामध्ये पंढरपूर ते मोहोळ या पालखी महामार्गामध्ये पेनूर या गावामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवलेला आहे। जवळपास 1400 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दोन लोकांचे फोटो जे आहेत ते दाखवले। त्यामध्ये भाजपचे एक पदाधिकारी आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, हे दोनही पदाधिकारी जे आहेत ते आता TV9 वरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर तुमचा फोटो दाखवत त्यांनी आरोप केलेला आहे की 1400 कोटी रुपयांचा गैरव्यवहार जो आहे तो या महामार्गामध्ये झालेला आहे, पालखी महामार्गामध्ये। काय नक्की तुमचं म्हणणं आहे? तुम्ही तर एकाच जागेचा 4 वेळा मोबदला घेतल्याचा देखील आरोप त्यांनी केलेला आहे तुमच्यावरती। एक तर सुषमाताईंना पेनूरविषयी काही माहिती नाही। जी तक्रारदार मारुती माने नावाची व्यक्ती आहे, त्या व्यक्तीविषयी सुषमाताईंनी पेनूरमध्ये येऊन जरा माहिती घेतली असती तर बरं झालं असतं। त्या व्यक्तीचं एकच काम आहे की साधी पिठाची गिरण जर कोणाची चालू असेल तर त्याचा आवाज येतोय म्हणून तक्रार देणारी ती व्यक्ती आहे। पिठाच्या गिरणीचा आवाज येतोय, त्याचं प्रदूषण होतंय म्हणून असं गोरगरिबाचा व्यवसाय बंद पडणारी ती व्यक्ती आहे। आणि राहिला विषय 4 वेळा मोबदला घ्यायचा, तर माझं क्षेत्र गेले 19 गुंठ, सुषमाताई सांगतात 10 गुंठ गेले, तर 19 गुंठ क्षेत्र गेले। ह्या हायवे लगतच्या जमिनीचा रेडी रेकनर जास्त आहे, त्याचं मूल्यांकन जास्त आहे, 4 पट शासनानं पैसे दिलेले आहेत। आणि त्यावेळेस मुख्यमंत्री होतं उद्धवसाहेब ठाकरे, यात फडणवीस साहेबांचा काही रोल नाही। त्यांच्या काळातही सगळं मंजुरी झालेलं आहे, गडकरी साहेबांना हा रस्ता मंजूर केलेला आहे। आणि राहिला झाडांचा विषय, तर माझी फ्रंट आहे 800 ते 900 फूट, तर ती झाडं आहेत माझ्याकडे, फोटो आहेत सगळे झाडांचे आहेत का, हो का, त्या झाडांचे सर्व फोटो आहेत। आणि हां हो का, झाडांचे फोटो आहेत, ह्याच्या साईट आहेत आमची लोकेशन साईट फोटो आहेत। ही झाडं संपादित झालेली आहेत, तिथं सगळं पुरावा आहे। नक्की काय आक्षेप किंवा काय आरोप तुमच्यावरती केले जात आहेत? काय कारण आहे? कारण एवढा मोठा 1400 कोटी घोळ झाला म्हणते, तर पेनूरचं क्षेत्र गेलं 9 किलोमीटर, ते सांगतात 2.5 किलोमीटर, म्हणजे एवढी मोठी तफावत सांगतायत ते। 9 किलोमीटरच्या आसपास पेनूरचं रुंदी गेली नॅशनल हायवेमध्ये संपादित, त्यांनी सांगितले 2.5 किलोमीटर, तर हीच चुकीचं आहे। माझं क्षेत्र गेलं 19 गुंठ, ते सांगतात 10 गुंठ। मोहोळ ते आळंदीपर्यंत सगळ्यात जास्त नक्की तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? त्यांनी तर तुमच्यावर थेट आरोप केलेले आहेत गैरव्यवहार झाला आहे म्हणून, पुढची भूमिका काय असणार? नाही, आता आम्ही त्यांच्या विरोधात एकत्रित तक्रार देणार आहे, आमचं आबरू नुकसानीची। ही चुकीच्या माहितीचा आधार घेऊन तक्रार केली असती ठीक होती। यातले त्यांनी बोललेले 1%ही खरं नाही। आणि शासन समजा फळबागेचं जर मूल्यांकन केलं तर त्याचं डबल पैसे देतात, दुप्पट रक्कम दिली जाते। ते असं म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खूप जवळचे आहात, त्यांच्याशिवाय तुमचं पानसुद्धा सोलापूर जिल्ह्यातला हालत नाही, सगळे व्यवहार तुम्ही पाहताय, त्यामध्ये काय तथ्य आहे? फडणवीस साहेब मला ओळखत पण नाहीत, मी एक छोटा कार्यकर्ता आहे, गावचा सरपंचापासून सुरुवात केलेली आहे। मी आता मंडल अध्यक्ष आहे। ज्यावेळेस मला मोबदला मिळाला तेव्हा मी तालुक्याचा सरचिटणीस होतो, त्यामुळं ह्या विषयी पक्षाचा काहीही संबंध नाही। आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे आहेत। खरं तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग जो आपल्या या गावातून गेलेला आहे, पंढरपूर ते मोहोळ दरम्यान आपलं हे गाव आहे पेनूर, नक्की काय ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सुषमा अंधारेने आरोप केलेले आहेत, 1400 कोटींचा आरोप केलेला आहे? खरं तर आज या ठिकाणी सुषमा अंधारेने पालखी महामार्गाचं नाव बदनाम करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। खरं तर त्यांचं हिंदुत्व काय, त्यांची भूमिका आपण त्या ठिकाणी प्रत्येक वेळा ह्या महाराष्ट्रानं बघितलेली आहे। त्यांचं हिंदुत्व ह्या ठिकाणी सांगण्याची गरज नाही। आज या पालखी महामार्गाचं नाव बदनाम करण्याचं काम त्या ठिकाणी सुषमा अंधारेने केलं आहे। खरं सांगायचं गेलं तर त्यांनी ह्या ठिकाणची माहिती पूर्ण घ्यायला पाहिजे होती, तशी माहिती घेतली नाही। हा रस्ता पेनूरमधनं 2.5 किलोमीटर गेला आहे म्हणून सांगितलं, ह्या ठिकाणी रस्ता 8.5 ते 9 किलोमीटर गेलेला आहे। ह्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं मोबदला मिळाला म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं गेलं आहे। खरं तर जमिनीच्या चौपट 4,36,000 रुपये 1 गुंठ्याला पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांना ह्या पालखी महामार्गामध्ये सगळ्यात जास्त रक्कम मिळालं पेनूर आणि पाटकुली हे गाव असेल ह्या ठिकाणी। आणि फळबागाचा असेल, पाईपलाईनचा असेल, विहिरीचा असेल, बांधकामाचा असेल, ह्याचा डबल मोबदला त्या ठिकाणी मिळतो आणि त्या पद्धतीनेच ह्या ठिकाणी मिळालं। 1400 कोटीचा आकडा ऐकून खरं तर आमची झोप उडाली। 1400 कोटी कशाला म्हणायचं?
या ठिकाणी खरं तर तो व्यक्तीचे ज्या मारुती मानेनं त्या ठिकाणी आरोप केलेला आहेत, तो मारुती माने म्हणजे गावातील टाकून दिलेली व्यक्ती आहे. त्या ठिकाणी छोट्या मोठ्या तक्रारी करणं, त्यांच्याकडून काहीतरी पैसे उकळणं हा उद्योग त्याचा आहे. हे सुषमा अंधारेला माहिती नव्हतं. खरं तर आम्हाला ज्यावेळेस पैसे मिळाले त्यावेळेस ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब होते. खरं तर उद्धव साहेब होते तर मग हे उद्धव साहेबांबरोबर माझा फोटो मी त्या ठिकाणी तालुका प्रमुख म्हणून मोहोळचं काम करत होतो. त्या ठिकाणी उद्धव साहेबाचा फोटो माझ्यापाशी आहे. उद्धव साहेबाचा फोटो त्यांनी दावायला पाहिजे होता की एकनाथ शिंदे साहेबाचं, फडणवीस साहेबाचं नाव घेण्याऐवजी त्यांनी उद्धव साहेब ठाकरे ज्यावेळेस इथं मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे तेव्हा पैसे मिळाले होते, त्यांचा फोटो व्हायरल करायला पाहिजे होता सुषमाताईंनी. खरं तर त्यांनी जाणून ह्या ठिकाणी आम्ही ह्या ठिकाणी भाजपाचे रमेश माने असतील, मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असेल, अतिशय आम्ही शून्यातून या ठिकाणी उभा राहिलेलो आम्ही एक कार्यकर्ता आहात. आमची एवढी मोठी झेप नाही, परंतु ह्या ठिकाणी जाणून नाव बदनाम करण्याचं काम केलं आहे. आणि मारुती मानेविषयी सांगायचं झालं तर खरं सांगायचं गेलं तर त्या ठिकाणी मारुती मानेने 2000 साली त्या ठिकाणी जमिनीचा आपला कोर्टातून हक्क सोडपत्र केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आता पैसे मिळतेत म्हणल्यानंतर पैसे मागणी करायला आता त्या ठिकाणी तो गेलेला आहे. तर मी सुषमा अंधारेला आवाहन करतो की तुम्ही त्या ठिकाणी मारुती मानेला पैसे मिळावा, हक्कसोड केलेल्या कोर्टातून हक्कसोड केलेला आहे, पैसे मिळावा म्हणून ह्या ठिकाणी येऊन आंदोलन करावा, उपोषणला बसावा. तुम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस तुम्ही कुठं होता? तुम्ही नव्हता ना त्यावेळेस शिवसेनेत. कुठल्या पक्षात होता तुम्ही त्या ठिकाणची पार्श्वभूमी तुम्ही तपासायला पाहिजे होती. जाणून ह्या ठिकाणी माझ्या मायबाप जनतेला आणि माझ्या पालखी महामार्गाचं नाव बदनाम करण्याचं काम या ठिकाणी अंधारेने यांनी केलेलं आहे. आम्ही कदापि हे सहन करणार नाही. ह्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आणखीन देखील मोबदला मिळायचा राहिलेला आहे. त्यासाठी आम्ही लढतोय, कोर्टात जातोय, आम्ही लवादामध्ये गेलोय शेतकऱ्याला पैसे मिळवून देण्यासाठी. आणि वैयक्तिक विषय आमचा नाही, हा सर्वजणाचा विषय. मोहोळ ते पंढरपूर तालुक्यातील अनेक हजारो शेतकरी बाधित असतील, ह्यांना पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही लाभार्थी आहे. आमचं क्षेत्र 4 ठिकाणी 4 गट आमचं त्या ठिकाणी बाधित झालेलं आहेत. आम्ही लाभार्थी आहे. रमेश मानेचा बी गट गेला आहे, माझा बी गट गेला आहे. हा विषय सोडून देखील आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोको करण्याचं काम 2018ला 19ला उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना देखील ह्या ठिकाणी आम्ही ह्या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे. बघा त्या ठिकाणी मी त्यावेळेस उपजिल्हा प्रमुख होतो 2020ला. त्यावेळेचं माझं हे पत्र आहे. परत बघा हे आंदोलन केलेले आहेत. हजारो माणसं त्या ठिकाणी रस्त्यावर बसलेले आहेत. एवढी माणसं बसायला काय इडे आहेत का? ह्या माझ्या मायबाप जनतेला पैसे मिळण्यासाठी, पैसे मोबदला मिळण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर बसलो आहे, आंदोलनं केलेले आहेत आम्ही. आणि त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. पण 90 ते 95% शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला आहे. उर्वरित राहिलेल्या 10% शेतकऱ्याला सुद्धा मोबदला मिळाला पाहिजे. एकीकडे उद्धव साहेब ठाकरे म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे, शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आणि इकडे सुषमा अंधारे म्हणतात की शेतकऱ्यांना मिळालेले पैसे चुकीच्या पद्धतीने मिळालेत. म्हणजे मला तर वाटतं की यांनी सुषमाताई अंधारे यांनी खरं तर उरलेली उबाटा सेना संपवण्याची सुपारी तर कोणाकडून घेतली नसेल ना असा प्रश्न मला पडायला लागला आहे. आणि 100% मला खात्री आहे की ह्या ठिकाणी सुषमा अंधारे हे उद्धव साहेबांची शिवसेना संपवल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांनी खात्री केली नाही, कुठली त्यांची पार्श्वभूमी चेक केली नाही. मारुती माने कोण आणि मारुती मानेच्या पाठीमागं देखील ह्या तालुक्यातलं कोण ना कोण असणार आहे. त्याचा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करू, त्याचा सुद्धा माहिती काढू आणि त्या ठिकाणी 100% त्याला सुद्धा आम्ही जशा तसं उत्तर ह्या ठिकाणी देऊ. माझी मायबाप जनता देईल. काय भूमिका असणार आहे? त्यांनी जे आरोप तुमच्यावरती केलेले आहेत त्या संदर्भातली तुमची काय पुढची भूमिका असणार आहे, काय ॲक्शन असणार? आम्ही या ठिकाणी रमेश माने तालुकाध्यक्ष असतील भाजपचे, मी शिवसेना जिल्हा प्रमुख असेल, आम्ही ह्या ठिकाणी सुषमा अंधारे व त्यांच्याबरोबर असणाऱ्या मारुती माने असेल आणि अनेक कोण त्यामधून आतनं ज्यांनी त्या ठिकाणी रसद पुरवलेली आहे मारुती मानेला, त्याला त्याच्यावर सुद्धा आम्ही या ठिकाणी कोर्टामध्ये आम्ही त्यांच्यावर अब्रू लुचकाणीचा दावा दाखल करणार आहे. 100% येणाऱ्या काळामध्ये आम्ही 100% त्यांच्यावर अब्रू लुचकाणीचा दावा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत. आपण बघतोय काय नक्की तुमचे प्रश्न होते, म्हणजे कशामुळे हे त्यांनी एक पाईपलाईनचा प्रश्न मांडला. पेनूर गाव हे उजनी डावा कॅनलवर आधारित बागायत आहे आणि पेनूरला ऊस आहे, द्राक्ष आहे, डाळिंब आहे, आंब्याच्या बागा आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी 3-3, 4-4 किलोमीटर, 9-9 किलोमीटर पाईपलाईन केलेत. शेतकरी काय 9 किलोमीटर, 3 किलोमीटर, 4 किलोमीटर शेतातनं घेऊ देणार नाही. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी ज्याचं संपादित झालं नाही
त्या सुद्धा लोकांनी रोडच्या कडेने पाईपलाईन नेले, ती सुद्धा संपादित झाले ना. ह्या मारुती मानेने त्या लोकांना पैसे मिळवणे म्हणून तक्रार केली, तर त्या लोकंसुद्धा ह्या भरपाईपासून वंचित राहिले. आणि पेनूरला पैसे का जास्त मिळाले, तर पेनूरला उड्डाणपूल आहे, गावठांमध्ये भरपूर बांधकाम गेले, त्यामुळं पेनूरचा विषय आहे. आणि मारुती माने जे भाव आले त्यांच्याविषयी विचारा त्यांना. काय झाले, त्यांचं काय नक्की तक्रार आहे मारुती माने यांची? तक्रार म्हणजे मी कैलास सुखदेव माने, माझा भाव मारुती सुखदेव माने सक्का, तो विनाकारण गावाला त्रास देतोय. तो आता सध्या माझी 2 एकर जमीन पडाग आहे माझ्या नावा असून, त्यासाठी मला संरक्षण शासनानं आणि ती जमीन माझ्या ताब्यात तेवढी द्यावी. आणि कोर्टात 2000ला वाटप झालेलं आहे, आई वडील मी असं वाटप झालेलं आहे, कोर्टाची प्रत आहे माझ्याकडं. त्यामुळं कोर्टानं पैसे, प्रांत साहेबांना आमचे पैसे सोडलेत. आणि आई वडिलाला तो कधी सांभाळत नाही. आता जवळजवळ 20 वर्ष झालं मी सांभाळतो, 25 वर्ष झालं. आम्ही त्या जिथं राहत होतो तिथून वस्ती काढून नेलेले. तुमचे पैसे मिळाले का पण मोबदल्याचे? मिळाले पैसे, आईला मिळाले पैसे. हां, आईच्या नावावर क्षेत्र होतं, कोर्टातनं वाटप झालं, तर त्यातला आम्ही दोघांनी हक्क सोडलेला आहे, मी आणि तनं. असा पुरावा माझ्याकडे आहे आणि कोर्टात द्या आहे. तरी पण त्यांचं काय म्हणणं आहे मग, तो त्यांचं म्हणणं आहे 5व्या वर्षानं पैसे मिळावं. आणि त्यानं बहिणीला पुढे केलेलं आहे. बहिणीचं लग्न झालं आहे 2084ला, असं कोर्टात लिहिलेलं आहे. हां, आणि वाटप झाले आमचं 2002ला. आपण पाहतोय खरं तर सुषमा अंधारेंनी आज गंभीर आरोप जो आहे तो केलेला होता. आणि त्याला आता या दोन्ही नेत्यांकडून ज्या आहेत, ज्यांचे फोटो पत्रकार परिषदेमध्ये दाखवण्यात आले, त्यांनी या ठिकाणी प्रत्युत्तर दिलेलं आहे. आणि तसेच त्यांच्यावर अब्रूनुसंख्येचा दावा दाखल करण्याचा देखील भूमिका त्यांनी घेतली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, पेनूर, मोहोळ, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.